डीमार्टला गेल्यानंतर मी हे आणले बरं का. हे पण माझी घेण्याची खूप दिवसापासून इच्छा होती. कारण ते आपलं पळीने असतं की नाही किटलीतलं तेल सारखं सांडताना ती डबा पण घाण होतो आणि किचन कट्टा पण घाण होतो. त्यामुळे म्हटलं हे घ्यायचं होतं मला. मी आमच्या इथे बघितलेलं 250ला होतं. पण अर्धं प्लास्टिक होतं ना, अर्धं स्टील होतं. मला पूर्णच स्टील पाहिजे होतं. फक्त वरचं टोपण हे असं आहे, बाकी पूर्ण स्टील आणि 1 लिटरचे बरं का. मला मिळाली तिथे तुम्ही बघू शकता 279ला भेटली बरं का. पण पूर्ण स्टील आहे आणि चांगलं स्टील आहे, असं हलकं नाही आहे. आणि 1 लिटर तेल पूर्णपणे ह्याच्यामध्ये बसतं बघा. आणि सांडतसुद्धा नाही आणि काय असं घाणसुद्धा होत नाही बाटली. आणि हे कसं आपल्याला पाहिजे तेवढं तेल घेऊ शकतो आपण आपल्या हिशोबाने. आणि प्लास्टिकची पण बाटली होती, पण म्हटलं हळूहळू प्लास्टिक थोडं कमी करायचं म्हटलं स्टीलचीच घेतली. आणि मला सांगू का, ह्या किटलीच्या पळीपेक्षा म्हणजे हे जरा बेटर वाटलं. कारण चांगलं ओतता येतं तेल आणि पाहिजे तेवढंच ओतता येतं. इथं मनस्वीची एक्झाम चालू आहे आणि मनस्वीला खायची होती आज मॅगी. मस्तपैकी इथं तिला मॅगी करून दिली साधी आणि आम्हाला मसालेवाली मॅगी केली. तर तुम्हाला कसं वाटलं हे तेलाचं भांडं? मला खूप आवडलं आणि एकदम यूज करायला पण चांगलं आहे बरं का.